Hello everyone, welcome to Arvi Sahaj English. So students, in this video we are going to see class 12th English lesson and astrologers day. So students, या व्हिडिओमध्ये आपण 12th स्टँडर्ड इंग्लिशमधील लेसन अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे हा बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 बघणार आहोत. म्हणजे आपण लेसनचे 2 भाग केलेले आहेत. लेसन खूप मोठा असल्यामुळे पार्ट 1 जो आहे तो मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देईल. आता या व्हिडिओमध्ये आपण या लेसनचा पार्ट 2 म्हणजे पुढचा भाग बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सो आतापर्यंत आपण बघितलेला एक शॉर्ट रिकॅप आपण घेऊ की एका ॲस्ट्रोलॉजर म्हणजे एका ज्योतिषाची अशी कथा आहे की कशा प्रकारे तो रस्त्याच्या कडेला आपलं दुकान मांडतो आणि कशा प्रकारे तो भोळेभाळे जे लोक असतात त्यांना चुकीच्या गोष्टी सांगतो, खोट्या गोष्टी सांगतो. ॲक्च्युलीमध्ये त्याला काही भविष्य वगैरे बघता येत नाही, फक्त लोकांना फसवून तो त्यांच्याकडून पैसे घेत असतो आणि कसा बसा आपलं त्याचा जो व्यवसाय आहे तो चालवत असतो. सो आता पुढे काय झालं ते बघूया. द नट्स वेंडर ब्ली आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. आता ज्या नट वेंडर म्हणजे जो खरमुऱ्यावाला जो व्यक्ती होता, खरमुरे विकणारा, त्याच्या बाजूला बसून हा ज्योतिषी आपला व्यवसाय करायचा. सो त्या खरमुऱ्यावाल्याने काय केलं, ब्ली आउट हिज फ्लेअर, त्याची जी आग चालू असते जिथं खरमुरे भाजायची ती विझवली. अँड रोज टू गो होम, आणि घरी जायसाठी उठून उभा राहिला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर टू बंडल अप टू, since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. So this was signal for the astrologer to bundle up. आता ॲस्ट्रोलॉजरसाठी सुद्धा हा सिग्नल होता की सगळं सामान बांधायचा, कारण त्याच्याकडे स्वतःचा लाईट नव्हता. सो सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस, कारण जर तो थांबला असता तरी तिथं अंधार झाला असता, कारण त्याच्याकडे स्वतःचा लाईट नव्हता. त्या नट वेंडरच्या लाईटवरच तो कसा बसा आपला व्यवसाय करायचा. सो नट वेंडर जाणार होता म्हणून याला सुद्धा निघावं लागत होतं. सो तो सुद्धा आपलं सामान बांधू लागला, कारण जर तो गेला नसता तर तिथं अंधार झाला असता. फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट वी स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम, कारण तिथे फक्त जर तो नट वेंडर निघून गेला असता तिथे फक्त एक दुरून येणारा एक ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट, ग्रीन शाफ्ट म्हणजे एक हिरवा प्रकाश झोत, हा कुठून तरी येणारा एक प्रकाश जो तिथे त्याच्या समोर येऊन ग्राउंडपर्यंतच पोहोचत होता, तेवढीच लाईट तिथे उरली असती. स्ट्रीड मीन्स भरकटत येणे. हे पिक्ड अप हिज कवरी शेल्स अँड पॅराफर्नलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. सो त्याने काय केलं, त्यानं त्याची कवरी शेल्सच्या कवड्या होत्या त्या उचलल्या. अँड पॅराफर्नलिया म्हणजे लवाजमा, त्याचं जे सामान होतं जे त्याला ज्योतिष म्हणजे त्याचा जो व्यवसाय चालवायसाठी लागायचं ते सर्व सामान त्याने उचललं. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग, आणि त्या सर्व सामान तो आपल्या बॅगमध्ये भरू लागला. वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट, जेव्हा त्याच्यासमोर येणारा जो हिरवा प्रकाशाचा झोत होता, ब्लॉटेड आउट म्हणजे पुसल्या जाणे, तो पुसल्या गेला किंवा तो गायब झाला. तो प्रकाशाचा झोत जो होता तो गायब झाला, निघून गेला. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम, जेव्हा त्याने वर बघितलं तेव्हा त्याला त्याच्यासमोर एक माणूस उभा असलेला दिसला. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट, आता ज्योतिषाला वाटलं की तो एखादा क्लायंटच असावा, म्हणजे एखादा ग्राहक असावा. अँड सेड, त्यामुळे ज्योतिष जो होता तो नेहमीची त्याची बडबड त्याने चालू केली. यू लुक सो केअर वर्न, इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. तो म्हणाला की तू फारच केअर वर्न दिसतो. केअर वर्न म्हणजे चिंतातूर, म्हणजे तू फारच चिंतेमध्ये काळजीमध्ये दिसत आहेस. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी, तर तू इथे खाली बसला माझ्याशी बोलला तर तुला बरं वाटेल, असा तो नेहमीप्रमाणे त्याला म्हणाला. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेग्युअली. आता समोरचा व्यक्ती जो होता तो वेग्युअली म्हणजे अस्पष्टपणे, तो तोंडातल्या तोंडात अस्पष्टपणे काहीतरी तो बोलला. द ॲस्ट्रोलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन, आणि ॲस्ट्रोलॉजरने आपलं इन्व्हिटेशन जे होतं ते अजून प्रेस केलं, म्हणजे अजून त्याला तो आग्रह करू लागला त्याच्याजवळ बसायसाठी. वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज, आणि दुसरीकडे जो समोरचा व्यक्ती होता, जो अनोळखी होता, स्ट्रेंजर होता, त्याने आपला हात आपल्या नाकाखाली धरला आणि तो ॲस्ट्रोलॉजरला म्हणाला, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रोलॉजर, तू स्वतःला ज्योतिषी म्हणवतो का? द ॲस्ट्रोलॉजर फेल्ड चॅलेंज अँड सेड, आता ॲस्ट्रोलॉजरला जो आहे ते चॅलेंज वाटलं, म्हणजे त्याला आव्हान दिल्यासारखं ते वाटलं, आणि तो म्हणाला, टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट, त्याने त्या समोरच्या व्यक्तीचा हात जो आहे तो घेतला आणि तो हात थोडासा जिकडून हिरवा लाईट येत होता, हिरवा प्रकाश होत होता, त्या प्रकाशामध्ये धरला. टिल्टिंग म्हणजे थोडंसं वाकवणे, आणि म्हणाला, युअर्स इज अ नेचर
तुझा स्वभाव असा आहे, असं तो बोलणं त्याने सुरूच केलं होतं हात त्याचा बघून. ओ स्टॉप दॅट, द अदर सेड. पण तो समोरचा व्यक्ती त्याला मध्येच थांबवत म्हणाला, अरे थांबून जा. टेल मी समथिंग वर्थवाईल, मला काहीतरी माझ्या कामाचं सांग. वर्थवाईल म्हणजे कामाचं, मला कामाचं ऐकायचं आहे. अवर फ्रेंड फेल्ट पिक्यूड. आता जो ज्योतिषी होता ही फेल्ट पिक्यूड म्हणजे अनॉइड, तो चिडला. कारण नेहमीप्रमाणे तो जे सर्व लोकांना सांगायचं, जे सर्व लोकांना ते त्याचे नेहमीचे सेंटेन्स जे आहे ते चिपकवायचा, तेच त्यांनी या व्यक्तीवर सुद्धा करायचं ट्राय केलं. पण हा व्यक्ती थोडा वेगळा होता. याला माहिती होतं की हा फालतू बडबड करतो, ज्योतिषी फालतू बडबड करतो. म्हणून तो त्याला म्हणाला की मला काही तुझ्याकडे कामाचं सांगायचं असेल, महत्त्वाचं असेल तर ते सांग, फालतू बडबड मला नको आहे. आय चार्ज ओनली 3 pies पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आता ज्योतिषी त्याला म्हणाला, ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला की मी फक्त 3 pies, एका क्वेश्चनचे फक्त 3 pies घेतो आणि जे तुला एवढ्या पैशात जेवढं तुला भेटेल, इट विल बी गुड फॉर युअर मनी, तुझ्या पैशाच्या मानाने तुला चांगलंच उत्तरं भेटतील. ॲट दिस द अदर विथड्रॉ हिज आर्म टू काउट अन आना. आता त्यावर समोरच्याने काय केलं, हात असा पुढे केला आणि खिशातून एक आना काढला. आना म्हणजे करन्सी, तर एक आना त्याने काढला. अँड फ्लंग इट आउट टू हिम, आणि त्याच्यासमोर फेकलं, ज्योतिषासमोर फेकला. सेईंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क, मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. जर मी प्रूव्ह केलं की यू आर ब्लफिंग म्हणजे वायफळ बडबड करणे, जर मी प्रूव्ह केलं की तू वायफळ बडबड करत आहेस, तर मला तुझा जो आना आहे, म्हणजे हा जो आना मी तुला दिला आहे, तो मला विथ इंटरेस्ट म्हणजे व्याजासहित मला वापस करावा लागेल. अशा प्रकारे त्याने त्या ज्योतिषाला धमकावलं. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 rupees. मग आता ज्योतिषी त्यावर म्हणाला, ठीक आहे, जर तुला माझे ॲन्सर जे आहे ते सॅटिस्फॅक्टरी वाटले, म्हणजे तुला जे माझे ॲन्सर आहेत ते समाधानकारक वाटले, तर तू मला 5 रुपये देशील का? नो. तर त्यावर तो नाही म्हणाला, स्ट्रेंजर त्यावर नाही म्हणाला. ऑर विल यू गिव्ह मी 8 annas, नाहीतर मग तू मला 8 आणे देशील का? ऑल राईट प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. तर त्यावर तो तयार झाला. तो मला ठीक आहे, पण जर तू रॉंग असला, म्हणजे जर तू चुकला, तर तुला मी दिलेल्या पैशाचे दुप्पट पैसे मला परत करावे लागतील. ऑल राईट provided you give me twice as much you are wrong, said the stranger. This pact was accepted after a little further argument. आता पॅक्ट म्हणजे करार. तर या दोघांमध्ये जो हा पॅक्ट होता, करार होता, तो थोडासा अजून आर्ग्युमेंट करून त्यांनी जो आहे तो पक्का केला, म्हणजे त्यांचं बोली जी आहे ती पक्की केली. The astrologer set up a prayer to heaven. ॲस्ट्रॉलॉजरनी मंत्रोच्चार केला, देवाची प्रार्थना केली. ॲज द अदर लिट अ चिरूट, आणि समोरच्या व्यक्तीने चिरूट पेटवलं. चिरूट म्हणजे एक प्रकारची सिगरेट. तर समोरच्या व्यक्तीने सिगरेट पेटवली. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आता जेव्हा त्याने ती चिरूट पेटवली, तेव्हा त्याने मॅच लाईट म्हणजे आगपेटीची काडी, म्हणजे माचीसची काडी, तेव्हा त्याने ती पेटवायसाठी माचीसची काडी पेटवली. आणि त्या माचीसच्या काडीच्या प्रकाशामध्ये ज्योतिषाला त्या व्यक्तीचा चेहरा थोडाफार दिसला. There was a pause as car hooted on the road. Jutka drivers swore at their horses and the babble of the crowd agitated the semi-darkness of the place. So, there was a pause of car hooted on the road. So, cars जे आहेत ते इकडून तिकडे धावत होते रस्त्यावर. जुटका ड्रायव्हर, जुटका म्हणजे घोडागाडीचे जे ड्रायव्हर्स होते, swore at their horses, ते त्यांचे घोडे हाकलत होते. And the babble of crowd agitated the सेमी डार्कनेस ऑफ द प्लेस, आणि तिथलं जे सेमी डार्कनेस होती त्या जागेवरची, त्याला बॅबल ऑफ क्राऊड म्हणजे लोकांची जी बडबड होती त्यामुळे फारच हैराण करून टाकलं होतं. म्हणजे सगळीकडे खूप म्हणजे कोलाहल चालू होता. द अदर सॅट डाऊन अँड सकिंग हिज चिरूट पफिंग आउट सॅट देअर रुथलेसली. समोरचा व्यक्ती जो स्ट्रेंजर होता तो तिथेच बसला, तो त्याची चिरूट पीत होता, जो धूर आहे तो बाहेर पफिंग आउट म्हणजे बाहेर सोडत होता. सॅट देअर रुथलेसली म्हणजे निर्दयपणे तिथेच बसून राहिला. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आता जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याला फार अनकम्फर्टेबल वाटलं, म्हणजे त्याला आता योग्य म्हणजे अनइझी वाटत होतं, त्याला काही आता ते बरोबर वाटत नव्हतं. हिअर टेक युअर आना बॅक, आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, इट इज लेट फॉर मी टुडे. तर तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषी त्याला म्हणाला की हे घे तुझा आना वापस घे, मला अशा चॅलेंजेसची सवय नाही. इट इज लेट फॉर मी टुडे, मला ऑलरेडी जायला उशीर झालेला आहे. ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप, आणि तो त्याचं सामान बांधू लागला.
द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, पण समोरचा व्यक्ती त्याला काही जाऊ द्यायला रेडी नव्हता. त्यानं त्याचा हात धरला, ॲस्ट्रोलॉजरचा हात त्याने पकडला आणि म्हणाला, यू कांट गो गेट आउट ऑफ इट नाऊ, तू आता यातून बाहेर पडू शकत नाहीस. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग, मी इथून निघून जात होतो, म्हणजे इथून पास होत होतो तेव्हा तू मला जबरदस्ती आतमध्ये ओढलेला आहे, माझ्याजवळ स्वतःजवळ बसवलेलं आहे. आता तू काही याच्यातून बाहेर पडू शकत नाही, असं म्हणून त्याने त्याला धमकावलं. द ॲस्ट्रोलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकम फेंट. ॲस्ट्रोलॉजर शिवर्ड म्हणजे थरथरणे. ॲस्ट्रोलॉजर जो आहे त्याच्या ग्रीपमध्ये, त्याच्या हाताच्या पकडीमध्ये थरथरला. हिज व्हॉइस शूक अँड बिकम फेंट, त्याचा आवाज हलला आणि हळुवारपणे एकदम संथपणे त्याचा आवाज येऊ लागला. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमारो, मला आजचा दिवस सोडून दे, मी उद्यापासून तुझ्याशी बोलेल. द अदर थ्रस्ट हिज पाम ऑन हिज फेस अँड सेड, समोरचा व्यक्ती जो होता त्याने आपला हात आपल्या चेहऱ्यावर घासला आणि म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन, चॅलेंज हे चॅलेंज असते, आता तुला बोलावंच लागेल. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, देअर इज अ वुमन. आता ॲस्ट्रोलॉजर तो घाबरला होता, तरीही त्याची थ्रोट ड्राईंग अप म्हणजे त्याची जो घसा आहे तो सुकून गेला होता भीतीने, तरीही तो पुढे बोलू लागला, देअर इज अ वुमन, तुझ्या घरामध्ये एक स्त्री आहे. स्टॉप सेड द अदर, त्यावर तो समोरचा व्यक्ती परत म्हणाला, थांबून जा. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, मला ते फालतू बडबड तुझी नको आहे. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, मी माझ्या प्रेझेंट सर्चमध्ये, म्हणजे आता सध्या मी जे सर्च करत आहे, जी गोष्ट शोधत आहे, त्यामध्ये मी सक्सेसफुल होईल की नाही ते मला सांग. ॲन्सर दिस अँड गो, आता या गोष्टीचं उत्तर दे आणि जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्ग्रॉस ऑल युअर कॉईन्स, नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही जोपर्यंत मी तुझ्याकडे असलेले सर्वचे सर्व पैसे जे आहेत ते घेत नाही, काढून घेणे. डिस्गॉर्स म्हणजे काढून घेणे. जोपर्यंत मी तुझ्याकडचे सर्व पैसे घेऊन घेणार नाही तोपर्यंत काही मी तुला जाऊ देणार नाही. त्यामुळे मी विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मला तू दे, असं त्या व्यक्ती त्याला म्हणाला. द ॲस्ट्रोलॉजर मटर्ड अ फ्यू इन्कॅन्टेशन अँड रिप्लाइड, आज ॲस्ट्रोलॉजरने तोंडातल्या तोंडात ती इन्कॅन्टेशन्स म्हणजे मंत्रोच्चार म्हटले आणि पुढे बोलू लागला, ऑल राईट आय विल स्पीक, ठीक आहे मी बोलतो. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, पण जर मी जे बोललो ते योग्य असेल, कन्व्हिन्सिंग असेल, तर तू मला ₹1 देशील का? अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, नाहीतर मी माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू वॉट यू लाईक, आणि तुला जे वाटलं ते तू करू शकतो. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड, आता त्यांनी थोडी बाचाबाची, हॅगलिंग म्हणजे बाचाबाची केली आणि त्यावर समोरचा व्यक्ती जो आहे तो तयार झाला. द ॲस्ट्रोलॉजर सेड, यू आर लेफ्ट फॉर डेड, ॲम आय राईट. आता ॲस्ट्रोलॉजर त्याला म्हणाला की यू वेअर लेफ्ट फॉर डेड, ॲम आय राईट, तुला मरण्यासाठी सोडून देण्यात आलेलं होतं, बरोबर आहे का मी? टेल मी मोअर, अरे वा अजून सांग, असा तो व्यक्ती म्हणाला. अ नाईफ हॅड पास थ्रू यू वन्स सेड द ॲस्ट्रोलॉजर, एकदा तुझ्या शरीरामध्ये चाकू खुपसला गेला होता, असं ज्योतिषी म्हणाला. गुड फेलो, ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार, व्हॉट एल्स, तो म्हणाला, अरे वा फारच छान, त्याने आपल्या छातीवरचा तो चाकू लागलेला घाव दाखवला. व्हॉट एल्स, मला अजून सांग, असा तो पुढे म्हणाला. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, तो म्हणाला की त्यानंतर तुला जवळच्याच एका विहिरीमध्ये ढकलून देण्यात आलं होतं, तिथे तुला मरण्यासाठी सोडून देण्यात आलेलं होतं. आय शूड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स्ड टू पीप इन टू द वेल, एक्सक्लेम द अदर ओव्हरवेल्म बाय द एन्थुझियाझम. सो तो व्यक्ती, समोरचा व्यक्ती जो आहे स्ट्रेंजर, तो म्हणाला की मला तिथे मरण्यासाठी सोडून देण्यात आलेलं होतं, आणि जर पासर्स बाय म्हणजे तिथून जाणारे जे लोक आहेत त्यांनी जर त्या पीप म्हणजे डोकावणे, त्या विहिरीमध्ये डोकावून बघितलं नसतं तर मी तिथेच मरून गेलो असतो, असं म्हणून त्याला फार आश्चर्य वाटत होतं. ही वॉज ओव्हरवेल्म बाय एन्थुझियाझम, एन्थुझियाझम म्हणजे उत्साह, ओव्हरवेल्म म्हणजे आनंद. तर उत्साहामुळे तो फार आनंदित झालेला, म्हणजे खूप उत्साहित झाला होता तो, कारण जो ज्योतिषी आहे तो खऱ्या गोष्टी त्याच्या जीवनाबद्दल सांगत होता. वेन शॅल आय गेट ॲट हिम ही आस्क्ड क्लेंचिंग हिज फीट, आता त्यावर पुढे तो स्ट्रेंजर म्हणाला की वेन शॅल आय गेट ॲट हिम, मला तो व्यक्ती कधी मिळेल ज्याने माझ्यासोबत असं केलं. ही आज क्लेंचिंग हिज फीट, क्लेंचिंग म्हणजे आवळणे, फिस्ट म्हणजे मुठा, आपल्या मुठा आवळत अगदी रागात तो त्याला विचारू लागला की मला तो व्यक्ती कधी भेटेल. इन द नेक्स्ट वर्ल्ड ॲन्सर्ड द ॲस्ट्रोलॉजर, त्यावर ॲस्ट्रोलॉजर म्हणाला की तुला पुढच्या जन्मामध्ये, पुढच्या आयुष्यामध्ये तो व्यक्ती भेटेल.
ही डाईड 4 months ago इन अ फार ऑफ टाउन. एका दूरच्या गावामध्ये त्याचं 4 महिन्यापूर्वीच मृत्यू झालेला आहे. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. यापुढे तू कधीही तुला दिसणार नाही. द अदर ग्राउंड ऑन हिअरिंग इट. आता समोरचा व्यक्ती जो होता स्ट्रेंजर, त्याला हे ऐकून अत्यंत दुःख झालं आणि ग्राउंड म्हणजे ओरडणे, तो हे ऐकून ओरडला. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड. पुढे ॲस्ट्रोलॉजर म्हणाला, गुरुनायक, यू नो माय नेम. द अदर सेड टेकन अ बॅक. आता ॲस्ट्रोलॉजर त्याला म्हणाला गुरुनायक. त्यावर त्या व्यक्तीला धक्काच बसला. तो म्हणाला, तुला माझं नाव कसं माहीत. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. आता तो त्याला म्हणाला की ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, जसं मला इतर गोष्टी माहीत आहेत गुरुनायक, जे मी सांगतो ते केअरफुली ऐक, काळजीपूर्वक ऐक. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. इथून नॉर्थ म्हणजे इथून उत्तरेकडे तुझं गाव जे आहे ते 2 दिवसाच्या जर्नी म्हणजे 2 दिवसाचा प्रवास आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पुढचीच गाडी पकड आणि निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ. कारण मला तुझ्या जीवाला खूप मोठा धोका दिसतो आहे. इफ यू गो फ्रॉम होम. जर तू घर सोडून गेला तर तुझ्या जीवनाला अजून एक धोका मला संभवत आहे. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेल्ड टू हिम. त्या ज्योतिषाने त्याच्याजवळची सॅक्रेड ॲश म्हणजे जी पवित्र राख आहे ती उचलली आणि ती त्याने त्या स्ट्रेंजरला दिली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. ही राख तुझ्या कपाळाला लाव आणि तू घरी निघून जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. आणि यापुढे कधी साऊथकडे ट्रॅव्हल करू नको. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि तू 100 वर्ष जगशील, असा तो ज्योतिषी पुढे त्याला म्हणाला. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. आता जो समोरचा व्यक्ती आहे तो रिफ्लेक्टिव्हली म्हणजे अत्यंत खिन्नतेने, चिंतनशीलपणे तो त्याला म्हणाला की आता यापुढे मी घर कशाला सोडू. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम. मी फक्त त्या व्यक्तीला शोधायसाठी तिकडे तिकडे भरकटत होतो. अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. आणि जर तुम्हाला भेटला असता तर मी स्वतःच्या हाताने त्याचा गळा दाबून त्याला मारून टाकलं असतं, बदला घेतला असता. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. असं म्हणून त्याने अत्यंत खेदाने आपली मान हलवली. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. आय होप ॲट लास्ट ही डाईड ॲज इट डिझर्व. तो माझ्या हातातून निघून गेला. मला अशी आशा आहे की जशी त्याची लायकी होती तसंच मरण त्याला आलं असेल. येस सेड द ॲस्ट्रोलॉजर. त्यावर ज्योतिष म्हणाला की हो. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. तो एका लॉरीखाली दबून मारला गेला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. समोरचा व्यक्ती जो होता त्याला ते ऐकून समाधान वाटलं. द प्लेस वॉज डिझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रोलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल अँड पुट देम इन टू हिज बॅग. आता तोपर्यंत ती जागा निर्मनुष्य झाली होती, डिझर्टेड झाली होती आणि ज्योतिषाने सुद्धा त्याचे जे आर्टिकल्स आहेत, त्याचे जे सामान आहे ते आपल्या बॅगमध्ये भरणं चालू केलं. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. तिथं जी हिरवा प्रकाश होता तो सुद्धा गेलेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. आणि तिथं पूर्ण अंधार आणि शांतता पसरली होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रोलॉजर हँडफुल ऑफ कॉईन्स. स्ट्रेंजरने सुद्धा ॲस्ट्रोलॉजरला काही मुठभर नाणे दिले आणि तो सुद्धा त्या अंधारामध्ये गडप झाला. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन द ॲस्ट्रोलॉजर रीच्ड होम. आता जवळपास अर्ध्या रात्री ॲस्ट्रोलॉजर जो होता, ज्योतिषी जो होता, तो आपल्या घरी पोहोचला. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर. त्याची बायको दरवाजावरच त्याची वाट बघत होती. अँड डिमांडेड ऑन एक्सप्लेनेशन. आणि ती त्याला आता जबाब विचारू लागली की त्याला उशीर का झालेला आहे. ही फ्लंग द कॉईन ॲट हर अँड सेड काउंट देम. वन मॅन गेव ऑल दॅट. सो त्यांनी काय केलं, त्यांनी त्याच्याजवळचे सर्व कॉईन आपल्या बायकोकडे दिले आणि तो म्हणाला की किती आहेत ते मोज. एका माणसाने ते मला दिले. 12.5 आनाज शी सेड काउंटिंग. मोजता ती म्हणाली 12.5 आणे. शी वॉज ओव्हरजॉईड. तिला खूपच ओव्हरजॉईड म्हणजे आनंद झालेला होता. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. मी उद्या थोडं गुड, जॅगरी म्हणजे गुड आणि कोकोनट विकत आणू शकते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट फॉर सो मेनी डेज नाव. त्यांची जी मुलगी होती ती खूप दिवसापासून गोड काहीतरी खायला मागत होती. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी तिच्यासाठी काहीतरी छान गोडधोड बनवेल. द स्वाईन हॅज चीटेड मी. ही प्रॉमिस्ड मी ₹1 सेड द ॲस्ट्रोलॉजर. त्यावर ॲस्ट्रोलॉजर म्हणाला की त्या व्यक्तीने मला धोका दिला. ॲक्च्युली त्यांनी मला ₹1 द्यायचं कबूल केलं होतं, पण त्याने फक्त 12.5 आणेच दिले. शी लुक्ड अप ॲट हिम. त्याच्या बायकोने त्याच्याकडे बघितलं. यू लुक वरीड. व्हॉट्स रॉंग. तू फारच काळजीमध्ये दिसतो आहेस.
काय झालं असं तिने त्याला विचारलं. नथिंग. त्यावर तो म्हणाला की काही झालेलं नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्यॉल ही टोल्ड हर. आता जेवणानंतर जेव्हा ते प्यॉलवर बसले, प्यॉल म्हणजे पलंग त्यांच्याकडचं, त्यावर ते बसले, तेव्हा त्याने तिला सांगितलं, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तुला माहिती आहे का, आज माझ्यावरचा खूप मोठा भार जो आहे तो निघून गेलेला आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. मला वाटत होतं की एवढे वर्ष माझ्या हातावर माणसाचं रक्त लागलेलं आहे. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि त्यामुळेच मी घरून पळून गेलो होतो. सेटल हिअर अँड मॅरिड यू. इथे सेटल झालो आणि तुझ्याशी लग्न केलं. ही इज अलाइव्ह. तर पुढे तो म्हणाला की तो व्यक्ती जो आहे तो जिवंत आहे. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषाला वाटत होतं की त्याने एका व्यक्तीचा खून केलेला आहे, पण आज त्याला कळलं की तो व्यक्ती जिवंत आहे. शी गॅप्स, यू ट्राईड टू किल हिम. ती म्हणाली की तू त्याला मारायचा प्रयत्न केला होता का. येस, इन अवर विलेज. तो म्हणाला की हो, आमच्या गावामध्ये. वेन आय वॉज सिली यंगस्टर. जेव्हा मी एक मूर्ख असा यंगस्टर होतो, मूर्ख तरुण होतो. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वॅरल्ड बॅडली वन डे. आम्ही दारू पिलो, जुगार खेळला आणि क्वॅरल्ड म्हणजे भांडण, खूप जोराचं असं भांडण आमच्यामध्ये झालं. व्हाय थिंक ऑफ इट नाव, टाईम टू स्लीप. पण पुढे तो म्हणाला, आता विचार करून काय फायदा, झोपायची वेळ झालेली आहे. ही सेड, यॉर्निंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द प्यॉल. जांभई देत देत तो असं म्हणाला आणि त्याच्याकडे असलेल्या प्यॉलवर म्हणजे पलंगावर तो आडवा झाला. सो अशा प्रकारे ही होती स्टोरी अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे ऑफ आर के नारायण. तर आर के नारायण यांनी लिहिलेली ही अत्यंत सुंदर अशी मजेदार अशी स्टोरी होती. सो आय होप everyone understood this lesson very well. I will see you in another video. Till then, take care. Goodbye.